हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे। आज आम्ही गेलो होतो बाहेर, कारण काय अंशुमन काय खाल्ला नव्हता, त्यामुळे त्याला काहीतरी खाऊ घालायचं होतं। खूप दिवसांनी घरी आल्यामुळे त्याला नातापुतीचा पिझ्झा खूप आवडतो, खास इथला, त्यामुळे आम्ही आलो होतो। आणि इकडचं डेकोरेशन वगैरे बघून असं वाटत होतं की इथून जाऊच नाही। आणि ढगं वगैरे छान लावले होते आणि इथं अंशुमन आयन्सला छान चारत होता। आणि दोघांना चायनीज इतकं आवडतं अप्रमाणाच्या बाहेर, आणि दोघं पण तसेच खाण्याच्या बाबतीत तसेच चायनीज नूडल्स असलं बाहेरचंच खाणार, घरातलं बिलकुल आवडत नाही। आणि त्यात मी पण आहे। आणि आम्ही बाहेर असंच गेलो होतो, पण मला तिथलं डेकोरेशन आणि छान सजावट केलेली खूप आवडली। आणि त्यांचं ते बनवण्याची स्टाईल सगळं डोळ्यासमोर आहे, स्वच्छ, त्यामुळे त्यांचा काय विषय नाही। आणि आम्ही असं सगळ्याची चव घेत होतो, मी तर चव घेत होते, त्याने खात होते, त्यामुळे मी कसं काय हे चेक करत होते। चायनीज छान वाटलं, पण तिथलं असं नूडल्स वगैरे सगळं छान होतं। आणि असं पॅटीस वगैरे सगळं, सँडविच, हे पिझ्झा इतका छान होता, पनीर चीज पिझ्झा आम्ही मागवलेला, तर इतकं चीज त्याच्यात म्हणजे खाण्यात ते इतकी मजा येत होती, आम्ही मस्ती करतच खात होतो। आणि मी फक्त 2 स्लायसेस खाल्लेली, आणि बाकी असं आम्ही सगळ्यांनी खाल्लं मिळून। म्हणजे टेस्ट कशी आहे, इथं नवीन हॉटेल झालं आहे का काय झालं हे बघायसाठी आम्ही आलो होतो, पण टेस्ट एक नंबर होती। आणि सँडविचची पण काय असं गोष्टच नाही, पनीरची सँडविच होता, आणि इतकं मिनिमम प्राईजमध्ये इतकं छान क्वालिटी पण छान, त्यामुळं एक नंबर, पोट वगैरे पण भरलं। आणि परत घरी जाऊन काय खाण्याची इच्छा होईल न होईल, पण इथून मजबूत खाऊन जायचं असं मी ठरवलं होतं, आणि एवढंच। आणि मला इथलं हॉटेल आवडलं, तुम्ही पण एकदा नक्की येऊन बघा, तुम्हाला पण आवडेल। माझ्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचं धन्यवाद, थँक्यू।